तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डमधील मॅथमॅटिक्स 1 लेसन नंबर 1 सेट्स क्लास 9th. तर मित्रांनो, आज आपण काही आणले आहेत असे इम्पॉर्टंट पॉईंट लेसन नंबर 1 मधील सेट्समधील, जसे काही आपले म्हणजे व्हॉट इज अ सेट, लिस्टिंग मेथड अँड रोस्टिंग मेथड. त्यामधील फर्स्ट आपला आहे व्हॉट इज अ सेट, म्हणजे सेट म्हणजे का. तर मित्रांनो, आपण पहिले याची डेफिनेशन मी इथे लिहिली आहे, म्हणजे ते आपण समजून घेऊ. आणखी त्यावर समजून आपण इथं जे सेटचे थोडे बहुत एक्झाम्पल लिहून घेऊ. पहिले फर्स्ट डेफिनेशन आपण समजू. इफ यू कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट ऑफ अ गिवन कलेक्शन, दॅट कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. तर मित्रांनो, तिथे म्हणते क्लिअरली डेफिनेटली कोणता तुम्ही एक ऑब्जेक्ट घ्या. माझा ऑब्जेक्ट आहे एक मार्कर, कॅमलचा एक मार्कर रेडवाला, म्हणजे त्या मार्करचे तुम्ही कलेक्शन करत राहा. तुम्ही एक ब्लॅक मार्कर घेतला डबल आणि एक ब्लू मार्कर घेतला, हे असे जर आपण कलेक्शन करत राहू इज कॉल्ड सेट. म्हणजे हा एक सेट बनतो, म्हणजे सेट ऑफ पेन बनून जाईल असाच एक, म्हणजे जोडत राहू आपण मार्कर जोडत राहू, तर एक हे का बनून आपला म्हणजे एक इज कॉल्ड सेट बनून जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला जे 2 आता 3 सेट आपण बनवून घेऊ. जसे काही हा एक आपला पेनचा सेट झाला, बुकचा सेट. तसं पाहिलं तर आपण लोकांजवळ म्हणजे स्टुडंट्सजवळ खूप साऱ्या बुका असतात, तरी त्यांनी म्हणजे बुकची कलेक्शन केली, ते झालं एक उदाहरण. म्हणजे ते बुकचं जर आपण कलेक्शन करत राहिलं ते एक सेट बनून जाईल. तर आपण इथं 3 सेट लिहून घेऊ. फर्स्ट सेट आपला सेट ऑफ पेन, सेकंड सेट ऑफ बुक, set of book, and third set of big घेऊन घेऊ, सेट ऑफ बिग. तर मित्रांनो, जेवढी स्टार्टिंगचे म्हणजे हे जेवढी पॉईंट्स आहे इझी आहे बट इम्पॉर्टंट्स आहे. आणखी सेकंड पॉईंट आपला हा आहे मेथड ऑफ रायटिंग सेट्स, म्हणजे काही अशी मेथड जेणे आपण सेटला राईट करू शकतो. तर सेकंड पॉईंट आहे त्याच्यानंतर लिस्टिंग मेथड अँड रोस्टिंग मेथड. म्हणजे नाव अलग आहे, लिस्टिंग मेथड अँड रोस्टिंग मेथड, तुम्ही कन्फ्यूज नको व्हाल. बट लिस्टिंग अँड रोस्टिंग मेथड नाव अलग आहे, पण काम एकच करते. ह्याची म्हणजे माझ्यावर 2 डेफिनेशन आहे, तर आपण फर्स्ट डेफिनेशन समजून घेऊ, आणखी त्या प्रकारे आपण त्याला लिहून घेऊ. म्हणजे फर्स्ट डेफिनेशन रीड करतो मी. ऑल द एलिमेंट्स ऑफ अ सेट इन कर्ली ब्रॅकेट. म्हणजे सर्वात पहिले एलिमेंट म्हणजे काय मित्रांनो, एलिमेंट म्हणजे 1 2 3 4 हे झाले आपले एलिमेंट्स. आणखी सेकंड कर्ली ब्रॅकेट म्हणजे का. कर्ली ब्रॅकेट म्हणजे जसं काय साधं ब्रॅकेट तुम्हाला सर्वांना म्हणजे ब्रॅकेट का असते, त्यामधून एक प्रकार असते कर्ली ब्रॅकेटचा. तर मी इथे लिहितो थोडे मग. हा झाला आपला कर्ली ब्रॅकेट, म्हणजे याला राईट कसं करायचं आहे, ऑल द एलिमेंट्स. तर इथं काय म्हणलं, एलिमेंट्स ऑफ इन कर्ली ब्रॅकेट, म्हणजे एलिमेंट्स लिहायचे आहे आणखी त्या समोर मागे कर्ली ब्रॅकेट लावायचा आहे, म्हणजे तो बनतो आपला एक सेट. लिहून घेऊ. हा एक कर्ली ब्रॅकेट मी काढला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मी इथे 10पर्यंतच लिहीन. आणखी हा कर्ली ब्रॅकेट क्लोज. हे झाले आपले 10पर्यंत एलिमेंट्स. आणि सेकंड आपलं डेफिनेशन आहे, इच ऑफ द एलिमेंट इज रायटिंग वन्स अँड सेपरेट बाय कॉमाज. म्हणजे हर एक एलिमेंटचा एक सेपरेट कॉमा राहील. म्हणजे म्हणजे तुम्ही बघू शकता, मी आता 1चा नंतर 1 कॉमा, 2चा नंतर 1 कॉमा, 3चा नंतर 4चा नंतर 5चा नंतर 6चा नंतर 7 8 9 10. म्हणजे हर एक एलिमेंटचा एक सेपरेट कॉमा राहील. त्यामध्ये असं म्हणणं आहे. आणखी सेकंड पॉईंट आपला रूल मेथड अँड बेड्रल सेट मेथड. तर हा इथे लिस्टिंग मेथडचं उलटं राहते. हा इथं आपल्याला एलिमेंट्स दिले राहतात, तर हा इथं आपल्याला एलिमेंटचा वर्ड फॉर्म लिहायला लागते. तर हा इथं काय, पहिले डेफिनेशन समजून मित्रांनो.
वी डू नॉट राईट लिस्ट एलिमेंट्स बट राईट द जनरल फॉर्म. म्हणजे इथं एलिमेंटची लिस्ट तयार नको करा, एलिमेंटचा जनरल फॉर्म लिहा. जनरल फॉर्म म्हणजे वर्ड फॉर्म, म्हणजे आपल्याला वर्ड वाईज लिहावं लागेल. मी तर एक क्वेश्चन लिहून घेतो, मग त्याचा आपण वर्ड फॉर्म लिहू. ए इज इक्वल टू 2 4 6 8 10 12. ए इज इक्वल टू करेल ब्रॅकेट. तर मित्रांनो, तुम्ही हे लक्षपूर्वक बघा. हा वाला क्वेश्चन काय, सॉरी हा एक्झाम्पल काय, तुम्ही हा बघा. म्हणजे इवन नंबर आहे 2 4 6 8, हे इवन नंबर आहे. तर इवन नंबर, तर ह्याचं आपण म्हणजे वर्ड फॉर्म कसा लिहू. तर ए इज इक्वल टू करली ब्रॅकेट एक्स सच डॅट. तुम्ही ह्या सच डॅटला बिलॉंग्स टू पण म्हणू शकतात अँड सच डॅट पण म्हणू शकतात. तर एक्स सच डॅट एक्स इज इक्वल टू इज ॲन इवन नंबर. इवन नंबर म्हणजे यासारखे, म्हणजे हा झाला आपला रूल मेथडमधला एक्झाम्पल कम्प्लिटेड. म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे प्राईम नंबर पण देऊ शकता, म्हणजे अलग अलग नंबर देऊ शकता, पण त्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज नको व्हा. बट तुम्ही हा इथं म्हणजे हा इथं लक्ष द्यायचं आहे. लिस्टिंग मेथड, रोस्टिंग मेथड. ना तुम्हाला असे येऊ शकते ना, व्हॉट इज अ रोस्टिंग मेथड, असे येऊ शकते. व्हॉट इज अ बिल्डर सेट मेथड म्हणजे का. तुम्ही आय होप तुम्ही हे म्हणजे या व्हिडिओमध्ये क्लिअर झाले असेल. व्हॉट इज अ सेट, व्हॉट इज अ लिस्टिंग मेथड आणि रोस्टिंग मेथड, व्हॉट इज अ रूल मेथड अँड बिल्डर सेट मेथड. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. चॅनलला सबस्क्राईब करा, आणखी शेअर करायला विसरू नका.